ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नव्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीची मोहीम 1 एप्रिलपासूनच सुरू केली आहे। त्यानुसार त्यांच्या मोबाईलवर SMS-च्या माध्यमातून पालिकेनं बिलं पाठवण्यास सुरुवात केली आहे। शिवाय 15 जूनपर्यंत संपूर्ण कराची एक रक्कम एकत्रित भरतील अशा करदात्यांना मालमत्ता कराच्या सामान्य करात 10% सूट देण्यात येणार असल्याचं पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं स्पष्ट केलंय। ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं मागील सरत्या आर्थिक वर्षात 6% कमी वसुली केल्याचं दिसून आलं। या विभागाला 2023-24 मध्ये 750 कोटींचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं। मात्र आर्थिक वर्ष संपत आले तेव्हा मालमत्ता कर विभागानं 703.93 कोटींची वसुली केली। यंदा देखील मालमत्ता कर विभागाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय। त्यानुसार यंदा या विभागाला 819.71 कोटींचं उद्दिष्ट देण्यात आलंय। आता हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेनं 1 एप्रिलपासूनच सुरुवात केली। पहिल्याच दिवशी पालिकेच्या या विभागामार्फत करदात्यांना देयक आणि कर भरण्याच्या लिंकसह SMS-द्वारे पाठवण्यात आली। मागील वर्षी हा उपक्रम यशस्वी झाल्याचं दिसून आलं होतं। त्यामुळे यंदा देखील हाच उपक्रम पालिकेनं हाती घेतलाय। शिवाय करदात्यांना पहिल्या टप्प्यातच मालमत्ता कर भरावा यासाठी सवलत योजना देखील पालिकेनं जाहीर केली आहे। त्यानुसार जे करदाते 2024-25 या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या 6 माहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या 6 माहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम एक रकमी 15 जून 2024 पर्यंत पालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या 6 माहीच्या देयकातील सामान्य करामध्ये 10% सवलत देण्यात येणार आहे। 15 जूनपर्यंत रक्कम भरल्यास 10% सूट दिली जाणार आहे, तर 16 जून ते 30 जून या कालावधीत या रकमेचा भरणा केल्यास 4%, 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत भरल्यास 3% आणि 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत भरल्यास 2% सवलत दिली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं दिली आहे।